दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या पुस्तकाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. प्रभात समयी वंदू प्रभुला, प्रभात समयी वंदू प्रभुला, अनाथ बंधू देवाला, अनाथ बंधू देवाला. प्रभात समयी वंदू प्रभुला, प्रभात समयी वंदू प्रभुला. रात्र संपली, सूर्य उगवला, दिवस नवा उदयाला. आता प्रभूच्या गुणगानाला गाऊया हो सकल चला. आपल्या नंदाखाल पॅरिशमधील वटलई गाव परिवारातील प्रेषितांची राणी संस्थेतील सिस्टर सांतान लोबो ह्यांच्या व्रतस्थ जीवनाला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या या सुवर्ण महोत्सवी व्रतस्थ जीवनाबद्दल परमेश्वराचे आभार मानूया व त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. तसेच आपल्या सर्वांच्या हेतूसाठी या मिसामध्ये प्रार्थना करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचे नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आज आपण प्रेषित संत पेत्र आणि प्रेषित संत पाऊल ह्यांचा सण साजरा करीत आहोत. मराठीमध्ये एक वाक्य आहे की जुन्या पडल्या इमारतीचा कळस होण्याऐवजी, जुन्या पडल्या इमारतीचा कळस होण्याऐवजी नवीन इमारतीच्या पायातील दगड होणं आणि तो पाया भक्कम करणं हेच योग्य आहे. संत पाऊल आणि संत पेत्र ह्यांनी नवीन ख्रिस्त सभा जी ख्रिस्ताच्या रक्ताने उभारली गेली त्या ख्रिस्त सभेचा पाया आपल्या बलिदानाने भक्कम केला. आज आपल्यासाठी संत पेत्र आणि संत पाऊल हे मोठे श्रद्धास्थान आणि आदर्श आहेत, कारण त्यांनी त्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत केलं. श्रद्धेसाठी ते जगले, श्रद्धेसाठी त्यांनी प्रवास केला आणि जणू काही श्रद्धेसाठीच त्यांचा श्वास त्यांनी शाबूत ठेवला, जिवंत ठेवला. क्षणभर शांत राहूया आणि आपली श्रद्धा, परमेश्वरावरील आपली श्रद्धा डळमळीत झालेली असेल, आपण पापात जीवन जगत असू तर अंतःकरणापासून आपल्या हातून घडलेल्या पापांबद्दल पश्चाताप करूया.
परमेश्वराकडे क्षमेसाठी प्रार्थना करूया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यांनी व हैगयने मी फार पाप केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. आम्ही जमलो तुझी आधारी. आम्ही जमलो तुझी आधारी. परम ईशाला स्वर्गांत गौरव, सज्जनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा गावा मुखे नीत. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमोनी मान ओ तरुणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनगणंदना परेशा पोकरा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यांत, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गांत गौरव, सज्जनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमच्या सर्व समर्थ बापा, प्रेषित पेत्र व प्रेषित पाऊल
ह्यांचा सण साजरा करण्याचे सद्भाग्य तू आज आम्हाला दिले आहेस. त्यांच्याद्वारेच ख्रिस्त सभेला प्रथम श्रद्धेचे वरदान मिळाले. त्यांच्या शिकवणुकीशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानचा भाऊ याकोब याला त्याने तरवारीने जीवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही अटक करण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला अटक केल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायाच्या 4 चौकड्याच्या स्वाधीन केले. वलांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्यांचा बेत होता. याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायामध्ये झोपला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्रच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, कपडे कर आणि पायात वहाणा घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपला अंगरखा घालून माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे गेला. तरी देवदूतांकडून जे झाले ते खरोखर घडत आहे की काय हे त्याला कळेना. आपण दृष्टांत पाहत आहो असेच त्याला वाटले. नंतर पहिला आणि दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदच्या तावडीतून आणि यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्याचे संरक्षण करतो. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. परमेश्वराला मी सर्वदा धन्यवाद देईन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराठायी प्रतिष्ठा मिरवेल. दीनजन हे ऐकून हर्ष करतील. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला मुक्त केले. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. ज्यांची मुखे लज्जेने कदापि काळवटणार नाहीत. हा पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्या भोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. संत
पौलाचे तिमितीला दुसरे पत्र ह्यातून घेतलेले वाचन. माझे बलिदान आता होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले आहे ते म्हणजे माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे. प्रभू नीतिमानाचा न्यायाधीश आहे. त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नाही तर त्याचे प्रकट होणे ज्याला प्रिय झाले आहे त्या सर्वांना देईन. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला. माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. प्रभू मला सर्व दृष्ट योजनापासून मुक्त करील आणि आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी त्याला युगानुयुग गौरव असो. आमीन. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. येशूने सिमोनाला म्हटले, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काही चालणार नाही. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. फिलिपीच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कोणी बाप्तिस्मा करणारा योहान, कोणी एलिया, कोणी इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. येशू त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. तिच्यापुढे अधोलोकांच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, हे मराठीतील वाक्य आपण ऐकतो. म्हणजेच चांगल्या व्यक्तीच्या सहवासात आल्यानंतर परिवर्तन निश्चितच होते.
मात्र परमेश्वराच्या सहवासात जी व्यक्ती रमते ती व्यक्ती संत होते. इंग्लिशमध्ये एक सुंदरसं वाक्य आहे, एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर. प्रत्येक व्यक्तीला, मग ती कितीही मोठी असो, भूतकाळ असतो. परंतु हा भूतकाळ कसाही असला तर ज्या वेळेला ती देवाच्या सहवासात येते त्यावेळेला तिचा भविष्यकाळ परमेश्वर बदलते. वी ग्रो इन द इमेज ऑफ दोज हुम वी लव. संत पेत्र आणि संत पाऊल ह्यांच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर ते येशू ख्रिस्ताच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्यामध्ये आमूलाग्र संपूर्ण आंतून बदल घडून आला. आणि हा बदल येशूवरच्या प्रेमातून दिसून येतो की प्रभू येशूच्या प्रेमाखातर त्यांनी आपलं जीवन खर्ची घातलं, झिजवलं, किंबहुना प्रभूमध्ये ते विलीन झाले. येशूला त्यांनी परिधारण. पौलचं वाक्य जे आहे ह्याच्यातून आपल्याला स्पष्ट दिसते की दोघंही संत पेत्र आणि संत पाऊल प्रभूमध्ये पूर्णपणे विरघळून गेलेले होते, विलीन झालेले होते. म्हणून संत पौल सांगतोय, जगतो जीवन नवे वि माझे, ख्रिस्त जगतो मम जीवनी. या दोघांनी आपल्या जीवनातून श्रद्धेचं, पराकोटीचं उदाहरण आपल्या समोर घालून दिलेलं आहे. आणि संत पेत्राला श्रद्धेचं पारितोषिक येशू ख्रिस्ताने जिवंतपणेच देताना सांगितलं की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. याचा अर्थ तू जी श्रद्धा व्यक्त केलेली आहे ही खडकरूपी श्रद्धा आहे आणि ह्या श्रद्धेवरती माझी ख्रिस्त सभा मी रचणार आहे. म्हणजे आपल्या चर्चमध्ये, ख्रिस्त सभेमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे येशू ख्रिस्तावरती श्रद्धा. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, बायबलमध्ये जुन्या करारामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात अब्राहमाचं जीवन रेखाटलेलं आहे. आणि अब्राहमाला देखील परमेश्वराने सांगितलं की तू देखील खडक आहेस. अब्राहमाला देखील परमेश्वराने खडकाची उपमा दिलेली होती, कारण अब्राहमाने देखील श्रद्धा ही खडकाप्रमाणे व्यक्त केली. आणि म्हणूनच अब्राहम देखील हा काळोखातून प्रवास करताना त्याला पुढे काय होणार आहे हे माहिती नव्हतं, परंतु परमेश्वर सांगतोय ते आपण केलं पाहिजे. आणि ह्या एकाच विश्वासाने अब्राहम पुढे चालत राहिला. आणि म्हणून परमेश्वराने त्याच्या श्रद्धेचं पारितोषिक देताना सांगितलं की तुझी वृद्धी होईल आणि तुझ्यातून राष्ट्र निर्माण होतील. पेत्राला देखील येशू ख्रिस्ताने हेच अभिवचन दिलं की तुझ्यावरती मी ख्रिस्त सभा उभारीन, कारण तू तशी श्रद्धा व्यक्त केलेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत पेत्र आणि संत पाऊल हे दोघंही काही परिपूर्ण व्यक्ती नव्हते. कोणीही परिपूर्ण नसते आणि कितीही आपण स्वतःहून प्रयत्न केला, वी कॅन नेवर बिकम कम्प्लीट मॅन ऑर कम्प्लीट वुमन. आपण कधीच कम्प्लिशनला पोहोचू शकत नाही. फक्त परमेश्वराच्या सोबत राहिल्याने, येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्यानेच आपण परिपूर्ण होऊ शकतो. ह्याचं उत्तम उदाहरण या दोन प्रेषितांच्या जीवनातून दिसून येते. खरा आनंद त्यांनी येशूच्या मागे जाण्यात अनुभवला, म्हणून दोघांच्या जीवनात देखील अपार कष्ट आले. दोघांना देखील छळवणुकीला आणि प्रसंगी शेवटी त्यांना प्राणार्पण करावं लागलं. ते रक्तसाक्षी झाले, परंतु रक्तसाक्षी होण्याआधी त्यांच्या जीवनात ते जगत असताना, ते जीवन जगत असताना ते प्रभू ख्रिस्ताचे साक्षीदार होते. जे प्रभू ख्रिस्ताचे साक्षीदार असतात
त्यांनाच अशा प्रकारचा मुकुट मिळतो. म्हणून या दोघा प्रेषितांविषयी बोलण्यासारखा खूप आहे. मात्र आपल्यासाठी हे दोन्ही प्रेषित आदर्श आहेत. आणि दोन्ही प्रेषित आदर्श कशासाठी, तर त्यांनी दुःखात वेदनेत ख्रिस्ताला आपलंसं केलं. ख्रिस्ताच्या वेदना त्यांनी जणू काही आपल्यावरती ओढवून घेतल्या. आणि वेदनेत देखील ख्रिस्त आमच्या समवेत आहे. ख्रिस्तासाठी वेदना सहन करणे हा त्यांच्या जीवनाचा खरा मंत्र बनलेला होता. जीवनाचं ते ध्येय होतं की कितीही वेदना आल्या, कितीही दुःख झालं तरी आम्ही ख्रिस्तासाठी जगणार. म्हणून संत पौल सांगतोय की मी 39 वेळा मार खाल्ला, लुटारूंच्या हाती लुबाडलो गेलो, आमची नाव तुटली फुटली, सगळं झालं, परंतु कधीही मागे हटले नाहीत. ख्रिस्तासाठी आम्ही गुन्हेगार ठरलो, सगळं ख्रिस्तासाठी सहन केलं, परंतु त्या सगळ्या सहन करण्यामध्ये जी सात्विक आनंद मिळाला, जीवन जगण्याचं जो समाधान मिळालं, हे जीवन जगण्याचं समाधान आपल्या दुसऱ्या वाचनातून सांगतोय की धाव संपलेली आहे, आता नीतिमत्वाचा मुकुट माझ्यासाठी मिळणार आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, संत पेत्र आणि संत पाऊल ह्यांच्यासारखी श्रद्धा जेव्हा आपण मनात बाळगतो, तेव्हा करोनाचं संकट येवो, इतर आर्थिक नुकसानीचं संकट येवो, परंतु ह्या श्रद्धारूपी खडकावरती जेव्हा आपण आपलं जीवन उभारतो, त्यावेळेला आपल्याला ख्रिस्ताचं खरं रूप आणि दर्शन होते. त्याला आपण आपली श्रद्धा परिपक्व होऊन आपण सांगतोय की जगतो जीवन नवे मी माझे, ख्रिस्त जगतो मम जीवनी. पेत्राचं देखील आज हेच वाक्य होतं की तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हा साक्षात्कार पेत्राला का झाला, कारण पेत्र कायमस्वरूपी येशू समवेत होता. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आपण क्षणभर शांत राहूया आणि आज संत पेत्र आणि संत पाऊल ह्यांना आपल्या समोर ठेवताना त्यांनी जी श्रद्धा व्यक्त केली, त्या श्रद्धेप्रमाणे आपण आपलं जीवन जगावं, म्हणून ख्रिस्ताकडे कृपा आणि आशीर्वाद मागूया. आमेन. आपल्या श्रद्धेचं प्रकटीकरण करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचं उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला कृसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानी त्याने दुःख भोगले. तो मरण पावला व त्याला फुलले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र याचे त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो भविष्यवाद्यांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. अर्पण गीत. तू
दिलेले अमोल जीवन तुलाच मी अर्पावे. गुण सुमने वाहुनी चरणी धन्य धन्य मी व्हावे. धन्य धन्य मी व्हावे. सुकलेल्या अमंगल फुला पदस्पर्श तव व्हावे. मांगल्याने तुझ्या मंगला प्रफुल्ल मीच फुलावे. गुण सुमने वाहुनी चरणी धन्य धन्य मी व्हावे. धन्य धन्य मी व्हावे. बंधू भगिनींनो, माझे आणि आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, प्रेषितांच्या प्रार्थनेबरोबर ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. प्रीती व ऐक्य भावनेने हा समर्पण विधी साजरा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आपण आभार मानूया. योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या ज्येष्ठ प्रेषितांच्या सणाच्या शुभ दिवशी आमची मने आनंदाने भरली आहेत. पेत्र आमच्या श्रद्धेचा जनक, तर पौल निर्भय उपदेशक होता. श्रद्धावंत इस्रायली लोकांमधून पेत्राने ख्रिस्त सभा उभी केली. पौलाने तुझी सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचविली आणि जगाचा तो एक महान प्रवचक बनला. प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या सेवा कार्याद्वारे ख्रिस्ताच्या कुटुंबात सर्वांना एकत्रित आणले. दोघांना हुतात्म्याचे मरण सोसावे लागले आणि ते सर्व जगात अमर झाले. म्हणून सर्व संत व सर्व दूत ह्यांच्यासह आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा. जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे. अखंड भरली आहे. अखंड भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा. जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा. जय जयकार करा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दाणांवर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली. तुझे आभार मानले. भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि हा मधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, संत पॉल व संत पेत्र आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे हरशील तू, ईश करा आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईश करा आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईश करा आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान.
आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तू माझ्या आत्म्याशिवाय कमी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. प्रभु ये सखया ये मम हृदयी. प्रभु ये सखया ये मम हृदयी. व्याकुळले मन माझे या जीवनी. प्रभु ये सखया ये मम हृदयी. प्रभु ये सखया ये मम हृदयी. जीवन ज्योती तुझी प्रभु. प्रीती मम जीवनाची. पवनी प्रभु श्वास तुझे रे. पवनी प्रभु श्वास तुझे रे. श्वास तुझे रे. श्वास तुझे रे. प्रभु ये सखया ये मम हृदयी. प्रभु ये सखया ये मम हृदयी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या दिव्य साक्रामेंताच्या कृपा सामर्थ्याने ख्रिस्त सभेत नवजीवन निर्माण कर. या भाकरीच्या सेवनामुळे व प्रेषितांच्या शिकवणीमुळे तुझ्या प्रेमात आम्हाला दृढ ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. आपली मान आता नम्रतेने खाली वाकवूया व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करूया. आपलं उत्तर आहे आमेन. पेत्राच्या श्रद्धारूपी खडकावर प्रभूने ख्रिस्त सभा प्रस्थापित केली. त्याच ख्रिस्त सभेत प्रभूने तुम्हाला प्रवेश दिला आहे. तो तुम्हाला अढळ श्रद्धेचे वरदान देवो. आमेन. संत पावलाच्या परिश्रमामुळे व शिकवणीमुळे धर्मश्रद्धेचे ज्ञान तुम्हाला मिळाले आहे. आपल्या सदाचरणाने अनेकांना ख्रिस्ताकडे आकर्षून घेण्याची प्रेरणा त्याच्याकडून तुम्हाला मिळो. आमेन. संत पेत्राने क्रुसाद्वारे व संत पौलाने तलवारीद्वारे शाश्वत सुखाचे वरदान मिळविले. संत पेत्राच्या किल्ल्या व संत पौलाचे शब्द
त्यांची अमर साक्ष व त्यांची प्रार्थना ह्यांच्याद्वारे तुम्हाला देखील ते शाश्वत सुखाचे वरदान मिळवून देवोत. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पवित्र आत्म्याचा नवेना. सुरुवातीची प्रार्थना. हे सर्वशक्तिमान पित्या, आमच्या निर्मात्या, तुझ्या पुत्राद्वारे तू पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यात व सहवासात ख्रिस्त सभा आजही जिवंत आहे. विश्वाच्या प्रारंभी तुझा पवित्र आत्मा जलाशयावर तळपत होता. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने भयभीत व अस्वस्थ झालेल्या प्रेषितावर फुंकर घालीत म्हटले, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करा. पेंटेकॉस्टच्या शुभदिनी पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रेषितावर झाला. विखुरलेले प्रेषित एक झाले आणि ख्रिस्त सभेस आरंभ झाला. खऱ्या अर्थाने ख्रिस्त सभा आकारली. त्याच पवित्र आत्म्याला आमचे हे देऊळ समर्पित केले आहे. हे पवित्र आत्म्या, तू आमचा सांभाळ करता, सहाय्य करता व आश्रयदाता आहेस. तुझ्या कृपेचा वर्षाव या नवेनाच्या भक्तीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतावर कर. आमेन. क्षणभर शांत राहून आपल्या मनातील हेतूसाठी प्रार्थना करूया. बाळाची अपेक्षा करणाऱ्या विवाहित दाम्पत्यांसाठी प्रार्थना करूया. ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्यांच्या उदरातील बाळाची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी, त्यांचं बाळंतपण सुखरूप व्हावं म्हणून प्रार्थना करूया. जे वधूवरांच्या शोधात आहेत, कामधंद्याच्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श लाभावा म्हणून प्रार्थना करूया. आपल्या वर्तस्थ जीवनाला 50 वर्ष पूर्ण करीत असलेल्या आपल्या नंदाखाल पॅरिशमधील सिस्टर सांतान लोबो ह्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आशीर्वादाची प्रार्थना. हे परमेश्वरम, बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे आम्हाला देण्यात आलेल्या पवित्र आत्म्याच्या योगाने देवाच्या प्रेमाचा वर्षाव आमच्या हृदयात झाला आहे. त्याच प्रेमाद्वारे पवित्र आत्म्याच्या कृपेने, सामर्थ्याने व शक्तीने आम्ही आमच्या धर्मग्रामात, गाव परिवारात व कुटुंबात पुनरुत्थित ख्रिस्ताचे जिवंत चिन्ह बनावेत. तसेच सेवाभावी, परोपकारी व श्रद्धावान जीवन जगावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. मिशन कार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घ्यावी. प्रभू येशूचा संदेश सर्वांपर्यंत पोचविण्याचा नेटाने प्रयत्न करावा म्हणून पवित्र आत्म्याकडून आम्हाला प्रेरणा आणि स्फूर्ती लाभो. ज्ञानाचा, समंजसपणाचा, मसलतीचा, धीराचा, विद्येचा, भक्तीचा आणि ईश्वरी भयाचा आत्मा आम्हाला प्रदान कर. हे परमेश्वरा, तू पवित्र आत्म्याच्या दिव्य ज्ञानाने श्रद्धावंतांची हृदये प्रकाशित करतोस. त्याच पवित्र आत्म्याच्या कृपेने आमच्या मनात सदाचरणाची आवड निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हे पवित्र आत्म्या, आमचे नूतनीकरण कर. अंतिम गीत. प्रेम जगाला द्या, दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभूचा द्या.
प्रकाश प्रभूचा द्या. शुभवार्ता ही प्रभू ख्रिस्ताची, शुभवार्ता ही प्रभू ख्रिस्ताची. प्रेम परस्पर दया क्षमेची, प्रेम परस्पर दया क्षमेची. परम शांतीची आस धरा, परम शांतीची आस धरा. घेऊनी हाती ध्वज प्रीतीचा, प्रेम जगाला द्या. दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभूचा द्या. प्रकाश प्रभूचा द्या. प्रकाश प्रभूचा द्या.